बालनाट्याबद्दलचं आहे. त्याचं कारण तुम्ही बघितलं की इथे छोटी मुलं पण खूप बसली आहेत. तलापिनीलाही बालनाट्याची खूप मोठी परंपरा आहे आणि तुम्ही केलेलं बालनाट्य, त्याच्यामध्ये तुम्ही केलेले प्रयोग, आवाजाची विविधता आणि प्रेक्षकांमधून आलेली मज्जा. कारण अलबत्या गलबत्याची चेटकीण तुम्ही करत होता तेव्हा तुम्ही जेव्हा अशी काय म्हणतात त्याला इथे असं उभं राहायचं तेव्हा प्रेक्षक छोटी मुलं तुमच्याकडे कशी बघायची, त्यावेळच्या गमती जमती आणि सर्वात महत्वाचा तो किस्सा ऐकायचा आहे दिलीप काका. तुम्ही टू व्हीलरवर बसून त्या वेशामध्ये चेटकिणीच्या वेशात गेले होते. नाही गेलो म्हणजे हौसेन नाही गेलो, मला जावं लागलं, सांगतो तुम्हाला. जावं लागलं. चेटकीचा तो म्हणाल ते बरोबर आहे. चेटकीचा तो एक अनुभव हो, चेटकीचा म्हणण्यापेक्षा बालनाट्यात काम करणं हा फार मोठा अनुभव होता. कारण मी बालनाट्यात काम केलं तर मी बाल नव्हतो, मी प्रौढ होतो. प्रौढ असताना मी काम केलं आणि माझ्या करिअरची सुरुवात जी झाली करिअरची, ॲक्टिंग करिअरची, बाय द वे मी ते जाताच सांगतो, मी पहिल्यापासून ॲक्टर नव्हतो. माझी सायन्सची बॅकग्राऊंड आहे. मी ही हाऊस होती, ते पुढे मग व्यवसाय झाला. त्याच्यामुळे माझी सायन्सची बॅकग्राऊंड होती सगळी. मी MSc वगैरे बायोफिजिक्स घेऊन केलं होतं. त्याच्यामुळे ही हाऊस म्हणून मी करायचो. ते हाऊस म्हणून करता करता मला सगळ्यात मोठी प्रायोगिक संस्था मुंबईतली जी त्यावेळेला होती, रंगायन नावाची, म्हणजे त्याचे हे कोण होते तर शिपू भागवत यांच्या कमिटीवर होते. शिपू भागवत मौज प्रकाशनचे, विजया मेहता त्या कॅप्टन होत्या रंगायन संस्थेच्या, माधव वाटवे, तेंडुलकर वगैरे अशी मंडळी सगळी त्याच्यामध्ये होती. आणि ते प्रायोगिकचा दबदबा होता संस्थेत. त्यांनी मला बोलवलं की मला एक वृंदावन दंडवते आमच्या कॉलनीत राहायचा, तो वाईनच्या इनर सर्कलमधला होता. तो मला घेऊन गेला आणि मला घेऊन गेला स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक होतं हौशी. आणि मला म्हणाला की तुला मी नेतोय. अरविंद देशपांडे डायरेक्टर होते, सुलभा देशपांडेचे मिस्टर. आणि ते म्हणाल तुला नेतोय मी, पण त्यांना आवडलं नसतं कधी काढतील असं अजिबात उत्तेजन पण तो बोलला नाही. आणि मी तिकडे गेलो होतो. ते माझं पहिलं नाटक प्रायोगिक संस्थेत. आणि नंतर माझा असा उलटा प्रवास झाला. म्हणजे मी नंतर बालनाट्यामध्ये आलो मतकरींमुळे. आणि मला जो स्कोप मिळाला, वाव मिळाला, संधी मिळत गेल्या, त्या सगळ्या मतकरींकडे मिळत गेल्या. म्हणजे हे त्याला प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ किंवा स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ॲक्टर म्हणून ही मतकरींकडे सुरू झाली आणि ती बालनाट्यावर सुरू झाली. बालनाट्यामध्ये मी तिकडे 6 बालनाट्य केली, 6 प्रौढांची नाटकं केली. प्रौढांची म्हणजे प्रौढांसाठी नाही, प्रौढांची नाटकं म्हणजे मोठ्यांची नाटकं. आणि बालनाट्यामध्ये एकही रोल दुसऱ्या रोलसारखा नव्हता. प्रत्येक रोल वेगळा होता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात माझा आवडता रोल आणि सगळ्यात खूप गाजला रोल त्यावेळेला तो म्हणजे चेटकीचा. तो मी केलेली पहिली स्त्री भूमिका. त्याच्यानंतर मी वासूची सासूमध्ये पण बाई सुस्वरूप देखण्याबाईची केली. त्याच्यानंतर दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा माझ्या जुळ्या बहिणीची मुलगी असं होसीमध्ये. पण तशी चेटकी सुंदर नव्हती. चेटकी क्रूर होती. चेटकी लहान नाकाची होती, काळ्या वर्तुळांची, डोळ्याखाली काळी वर्तुळं, भोवया, पांढऱ्या झिंज्या आणि अशी स्कर्ट कम परकर, त्याला ठिगळं लावलेली, काळा ब्लाऊज, ब्राऊन शाल, हातात वाकडी काठी आणि कथलाचं कडं. म्हणजे माझ्या आईबाबांनी पण ओळखलं नसतं का दिलीप अशा अवतारामध्ये चिटकीच्या मतकरी केली होती. लेखक दिग्दर्शक रत्नाकर मतकरी. आणि मी त्या चेटकीमध्ये अनेकांनी ते नाटक सुरू झालं ना, त्यावेळेला अनेकांनी मतकरींना विचारलं की अहो तुम्हाला एवढी उंच बाई कुठे मिळाली म्हणून. त्यावेळेला इतके सर्रासपणे पुरुष बायकांचा रोज करत नसत. तर त्याच्यामध्ये नाही तो पुरुष आहे, दिलीप प्रभावळकर म्हणून काम करतो. हो का? आणि त्यावेळेला माझ्या चेटकीची एंट्री खूप मुलांना घाबरवायची. म्हणजे जंगलाचा सीन असायचा. तुमच्या लोकांनी आत्ताचं अलबत्या गलबत्या बघितलं असेल, पण आमचं ओरिजिनल म्हणजे मतकरींनी जे बसवलं होतं, स्वतः कास्टिंग केलं होतं ते अलबत्या गलबत्या, त्याची पहिली चेटकी होती. त्याच्यामध्ये अंधार असायचा आणि मी असं तुमच्या उजव्या बाजूच्या विंगमधनं झाडांच्या कटआउटमध्ये डोकं बाहेर काढायचं. हळूहळू दिवे जायचे आणि माझ्यावर एक निळा स्पॉट यायचा. माझ्या निळा स्पॉट आला की मुलं भयंकर घाबरायची. स्टेजवर अंधार आणि निळा स्पॉट यायचा माझ्या. आणि मी त्या अवतार की काय चेटकीचं नाही, तू चेटकी भयंकर दिसायची. आणि मी असा बघितलं की मुलं दसकायची. मग एक तरी पोरगं रडायचं प्रत्येक प्रयोगात. आई घरी जाऊया असं घाबरायची, अशी बघायची. आणि मग मी आलो की मग मी तिथे झोपलेल्या अलबत्या गलबत्या नावाच्या त्याच्या नायकाला नाटकाच्या मी अडखळायचो.
आणि अडखळलो की एक सणसणीत किंकाळी मारायची. तर ती किंकाळीचे 2 उद्देश होते. पहिली गोष्ट म्हणजे मला मुलांना त्या नाटकाच्या मूडमध्ये मी खेचायचा प्रयत्न करायचो. मुलं एकदम किंकाळ म्हणलं की बघायची. आणि दुसरं म्हणजे ॲक्टरचं म्हणून एक वर्किंग असं होतं की ज्या आवाजाच्या पट्टीत मी त्यानंतर कर्कश आवाजात वरच्या पट्टी असा क्रॅकलिंग व्हॉइस ज्याला म्हणता येईल, परीकथेतल्या चिटकीचा कापरा आवाज आणि वरच्या पट्टीतला त्या आवाजात ज्या आवाजात मी बोलणार असायचो 2-2.5 तास त्याच्यानंतर, त्या आवाजाची पट्टी पकडायला घेतलेला ती किंकाळी म्हणजे स्टार्ट होता असं. तर मी त्या किंकाळीने ती पट्टी पकडायचो आणि मग त्या पट्टीमध्ये त्या आवाजाची व्हेरिएशन्स होती. म्हणजे ती चिटकी लाडाने बोलायची, कपटीपणे बोलायची, कारस्थानी आवाजात बोलायची, चिडायची, थैथाट करायची. सगळे मूड्स जे होते ते त्या आवाजाच्या पट्टीतले होते. हां, तर ती तशीच ती चिटकी होती. ती भयंकर मुलांना प्रिय होती. आणि मुलं गर्दी करायची. संपल्यानंतर घाबरलेली असायची, पण आईबाबांचा हात धरून आतमध्ये पडदा पडल्यानंतर, नाटक संपल्यानंतर आतमध्ये चिटकी काय करते बघायला आतमध्ये यायची. पण चिटकीच्या मागे तुम्हाला बघितल्यावर कसं नाही तर तेच म्हणजे त्यांना वाटायचं की चिटकी आतमध्ये काय रक्त बिक्त पीत असेल, घाबरलं असेल. तर मी आतमध्ये गेला तर कशा ते मेकअप ठेवतोय, तुम्ही ते वीक काढलेला असायचा, स्कर्ट कम बर्गर असायचा तसाच. आधी हे नाक मी काढून टाकलं, दुबया काढल्या, हे काढलं आणि मेकअप पुसत बसलेला असायचो मी. तर ती आईबापांना घेऊन हात धरून यायची आत. घाबरलेली तर असायची, पण भयंकर उत्सुकता, कुतूहल, की चिटकी एरवी काय आतमध्ये काय करते आणि एरवी दिसते कशी, आत काय करत असेल. तर मी ते आई किंवा बाबा सांगायचे, इकडे इकडे ती बसलेत ना, ही चिटकी ती मुलं ही चिटकी. आणि आम्हाला नाटकभर आम्हाला घाबरवून टाकणारी, थरकाप उडवणारी चिटकी म्हणजे एक सौम्य दिसणारा पुरुष आहे हे ती काही केलं ऍक्सेप्टच करायची नाही. स्पीकर हात लाव, काय करणार नाही कोण. मला विचारलं की ती मुलं येऊन हात लावायची मला हळूहळू. मग भीड चेपल्यानंतर मग थोपट्या पेपट्याची असेल. म्हणजे नाटकाचं तिकीट काढलेलं असायचं, त्या तिकिटामध्ये नाटक बघणं आणि दिलीप प्रभाकरना हात लावणं हे दोन्ही गोष्टी असं त्यांना वाटत. तर याची गंमत त्यांनी सांगितलेली अशी होती की एकदा पुण्याला 2 लागोपाठ प्रयोग होते. एक होता शाळेमध्ये, शाळेच्या स्टेजवर मैदान होतं आणि शाळेचं स्टेज होतं. आणि दुसरा होता सदाशिव पेठेतल्या भरतनाट्यम मंदिरात. तर इतका वेळ कमी होता की सगळा हा एवढा काय म्हणतात त्याला कठीण मेकअप काढून परत तिकडे जाऊन मेकअप करणं इतका वेळ नव्हता. म्हणून 2 गाड्या ठेवल्या होत्या. त्या 2 गाड्यामध्ये सगळ्या नटांनी बसायचं, लगेच भरतनाट्यममध्ये जायचं. आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळे मुलांना घेऊन आईबाप आले होते. शेक हँड, त्याच्या मुलांची भीती घालवायला शेक हँड एक तर मेकअप वाढला नव्हता, म्हणजे मुलं अशी करत होती. मग त्याला शेक हँड कर, पुढे गालाला हात लाव, गालगुच्च्या घे, असं ते मुलांची भीती वाढत कार्यक्रम चालला होता, भीती घालवायचा. तोपर्यंत दोन्ही गाड्या निघून गेल्या. एका गाडीतल्या लोकांना वाटलं दुसऱ्या गाडीत, दुसऱ्या गाडीत लोकांना पहिल्या गाडीत निघून गेल्या. आणि मी त्या चिटकीच्या अवतारामध्ये कम्प्लीट ते एकट्याच शाळेमध्ये राहिलो आणि कोणीच नाही बरोबर. आता जायचं कसं बरं तिकडे, तर ते कोणी. मग मी प्रयत्न केला, बाहेर त्या गल्लीच्या बाहेर आलो शाळेच्या, आणि रिक्षा थांबायचा प्रयत्न केला. तो रिक्षा मला जवळ यायचा, हळूहळू मला बघून ते ऐकून फास्ट पडायला थांबायला. सर त्याला कळायचं हे पृथ्वीवरचं हे आहे का कोण बाहेर पडून. तिचा जो वॉचमन होता त्यांनी ते नाटक बघितलेलं होतं. त्याला वाटलं नाही, त्या अर्जन्सी कळली त्याला. मग त्याने एका स्कूटरवाल्याला विनंती केली. त्या स्कूटरवाल्यांनी मला बघितलं असं, अरे ह्याला सोडा ना, नाटक आहे हे सगळं खोटं आहे असं काय सांगितलं तरी माहीत नाही. मी बसलो त्याला चिकटून. तो भयंकर कॉन्शियस झाला. मागे बसलो, माझं टोकदार नाक त्याच्याबरोबर तिसऱ्या मणक्याला आलं होतं. मी काय सोडतो, मी त्याला घट्ट मिठी मारून बसलो. आणि मग तो टिळक रोडवर पुण्याच्या प्रचंड ट्रॅफिकच्या त्या ट्रॅफिकमध्ये रस्त्यावर मला घेऊन, आणि त्या प्रचंड वाऱ्यामुळे तो परत स्कर्ट कसा हे झाला, हा असं
म्हणजे वारा भरलेल्या शिडासारखं ते स्कूटर आणखी जोरात चालली होती. आणि मग आम्ही पोहोचलो तिकडे आणि त्यावेळेला मला त्या टिळक रोडवरच्या लोकांचे चेहरे आठवतात मला. ती काही सायकलवरून चालली होती, ते एकदा बघायचं अशी घाबरून बघायचं हे. तर मी पण त्यांच्याकडे बघून हसायचो असं. शेवटी त्यांनी नेऊन मला भरतनाट्यम मंदिरला सोडलं आणि तिकडे नेमका भरतनाट्यम मंदिरमध्ये कुठेतरी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ झाला. तर काय आता हळदी कुंकू समारंभामध्ये चेटकी त्यांना आधी वाटलं कोणतरी बाई आली आहे म्हणून. माझ्याकडून ते घाबरल्या. मी नाटकातलं असं म्हणून मी त्यांच्या लांब लांब टांगा टाकत आतमध्ये गेलो. ते सत्य आणि कल्पित ह्याचं हे कधी नेहमी वेगळं ठेवतो, पण कधी कधी अशी सरमिसळ होते आणि मग तुमची त्रेधा तिरपीट उठते. तशी माझी जेणेकरून तुम्हाला तिथपर्यंत